शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, तर अमरावती आणि बडनेरा शहराला जोडणारी पाईपलाईन फुटली होती। दुरुस्तीसाठी कामबंद आंदोलनातून कंत्राटदार कामावरती परतले। उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इमारतीच्या लिफ्टमध्ये 7 जण अडकल्याची घटना घडली। पिंपरी चिंचवडच्या सांघवी परिसरातील धक्कादायक घटना आहे। लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जणांनी प्रवेश केल्याने दुर्घटना घडली। अग्निशामक दलाच्या वतीने 7 जणांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिर दर्शनासाठी बंद आहे। 10 मे ते 9 जून पर्यंत भाविकांसाठी मंदिरं बंद असतील। अष्टविनायक विकास आराखड्याच्या अंतर्गत अनेक पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन आणि दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरं दिनांक 10 मे 2026 ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। एका दुर्घटनेच्या संदर्भातली पुढची बातमी आपण पाहूयात। मालाड येथील मडजेट्टी समुद्रामध्ये बोटीला भीषण आग लागली होती। मासेमारी नौकेला भीषण आग लागली, तर या घटनेमध्ये बोटीचं मोठं नुकसान झालंय। आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाहीये। बीडमधील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेझा घोटाळा प्रकरणी आरोपी अविनाश पाठक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं। सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।